जय गजानन। उद्या आहे पौष महिन्यातील पहिला रविवार। तर ताईंनो, मी आज तुमच्यासाठी छान पौष महिन्यातील पूजा कशी मांडतात रविवारची, किंवा कशा पद्धतीने सूर्यनारायण देवाची पूजा करतात हेच तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्याचबरोबर नियम धर्म कशा पद्धतीने पाळायचे हे सुद्धा मी सांगणार आहे। तर नक्कीच आपला हा व्हिडिओ हा छोटासा आहे, तो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पौष रविवारचं व्रत आणि पूजन अत्यंत साधं सोपं आहे। तर या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे। आपली दिनचर्या आटोपल्यानंतर एखाद्या चौरंग किंवा पाटावर ही आपण पूजा मांडू शकतो। पूर्वी पार शेणाने सारवून सूर्यदेव हा रक्तचंदनाने काढला जात असे, परंतु आता शेणही मिळत नाही किंवा पूर्वीसारखे मातीचे घर सुद्धा नाही। तर अशा प्रकारे बघा, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर कोरा कपडा अंथरायचा, त्यानंतर श्री गणेशाची स्थापना करायची। सुपारीला मी श्री गणेशाची म्हणून स्थापना केलेली आहे, तर अभिषेक घालायचा सुपारीला। त्यानंतर विड्याच्या पानावर श्री गणेशाची स्थापना करायची, नंतर दिवा लावलेला आहे बघा। आणि सूर्यनारायणाच्या हाताने सुद्धा प्रतिमा काढू शकतो, किंवा अशा प्रकारे मी छाप्याने काढलेली आहे, तर अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता। नंतर आदित्य राणूबाई काढून घ्यायची, राणूबाईची प्रतिमा काढायची, हळदी कुंकू अक्षदा वाहायचं। महिन्यामध्ये जे पीक वाहिलं जातं सूर्यदेवाला त्याच्यामध्ये आहे बोरं आहेत, हरभरा आहे, त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा आहे, त्याचबरोबर जे करडीचं फूल असतं त्याचं सुद्धा सर्वात जास्त महत्त्व आहे। परंतु आता करडीचं फूल सुद्धा नाहीसं झालेलं आहे, डोळ्यांनी सुद्धा जास्त दिसत नाही। तर बघा, जे आहे मी इथे पेरू घेतलेला आहे आणि माझ्याकडे गाजर आहे, तेच अर्पण करणार आहे। जे आपल्याकडे आहे ते अर्पण करायचं। अशा प्रकारे कुठलीही जी ही पिकं आपल्याला ह्या सीझन मध्ये मिळतात ती अर्पण करायची। आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य सुद्धा देण्याचं खूप जास्त महत्त्व आहे। ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम अकर्णाय नमः, ओम रवे नमः, ओम मानवे नमः, ओम मारीच्यभे नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्के भास्कराय नमः। अशा प्रकारे तुम्ही अर्घ्य देऊ शकता। त्याचबरोबर आपण बाहेर सुद्धा प्रत्यक्ष सूर्यनारायण देवाला सुद्धा अर्पण करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी गूळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे। आणि त्यानंतर बघा, ही पौष रविवारची कथा आहे। ही कथा वाचल्याशिवाय आपली जी पूजन आहे किंवा व्रत आहे ते अपूर्णच राहतं। तर नक्कीच तुम्ही आदित्य राणूबाईची ही कहाणी संपूर्णपणे वाचा। तसेच इतर बायकांना सुद्धा बोलावू शकता, किंवा कोणी नाही आलं तरी तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी वाचन करू शकता। आणि तुमच्याकडे जर पोथी नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता। त्यानंतर सूर्यनारायण देवाची अशी आरती करायची आणि सायंकाळ व्हायच्या अगोदर आपण उपवास सोडायचा असतो। तसेच सूर्यास्ताच्या वेळेला आपण सूर्यनारायणाच्या प्रतिमेची सुद्धा बोळवण करायची असते। तर हळदी कुंकू आणि नमस्कार करून सूर्यनारायणाला आपण बोळवण करायची असते। तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तोपर्यंत बाय बाय।